विधिमंडळात रमी खेळणाऱ्याला क्रीडा मंत्री बनवलं. महायुती सरकारात अजब फेरबदल. गुरुवारी रात्री कोकाटे यांचं खातं बदललंय. माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं होतं, ते बदलून त्यांच्याकडे आता क्रीडा खातं देण्यात आलंय. महायुती सरकारमध्ये हा फेरबदल करण्यात आलाय. गुरुवारी रात्री कोकाटे यांचं खातं बदलण्यात आलं. याच्यामध्ये सरकारने, मुख्यमंत्री महोदयांनी, अजितदादाने घेतलेला तो निर्णय आहे. आणि नक्कीच यामध्ये सरकार हे सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम सरकारने गेल्या मागच्या महायुती सरकारमध्ये केलं. मला वाटतं आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये 45,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना, मग ते नुकसान भरपाई असेल, इतर सोयीसुविधा असतील, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा योजना असेल, या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेत. यापुढे देखील महायुती हाच ओघ शेतकऱ्यांना मदतीचा कायम ठेवणार आहे. हा दुटप्पीपणा, बोलायचं एक आणि करायचं एक, हा दुटप्पीपणा हा देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वातला या निमित्तानं पुन्हा एकदा समोर आलेला आहे. त्याचा पुरावाही मिळाला आहे. ते किती खोटारडे आहेत हे या निमित्ताने आलेले आहेत. आणि ते करत असताना त्यांनी शपथ घेतलेली मुख्यमंत्री म्हणून करताना, आणि त्या शपथीचा जो एक आशय होता तो देखील त्यांनी मोडलेला आहे. आता कोकाटेंना दिलंय कुठलं खातं? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात. कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? एक तर क्रीडा म्हणजे मला वाटतं अजूनही रमी हा ऑलिम्पिक मध्ये आलेला नाहीये की क्रीडा मंत्र्यांचा आदर्श घेऊन तुम्ही अजून काही क्रीडापटू तयार कराल. कोकाटेंना रमी खेळताना, म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोयत.